ज्याचा मृत्यू जवळ येतो त्याने काय करावं, माणसाचं नेमकं कर्तव्य त्यावेळेला काय असतं, त्याने काय करू नये. परमहंस शुकाचार्य महाराज राजा परीक्षिताच्या प्रश्नाने प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले की राजा परीक्षिता, तू केवळ तुझाच नाही तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठीचा प्रश्न विचारला आहेस. वैयानेश ते प्रश्न कृतो लोकहितम रूप. हे राजा, माणसाचं आयुष्य क्षणाक्षणाने कमी होत असतं. प्रत्येक जण मृत्यूच्या दारामध्ये चाललेलाच असतो. मध्ये एक त्याचा तुझा शोक आहे, पुढे माहितीये सगळ्यांना, अकस्मात तोही पुढे जात आहे. तो मृत्यू डोक्यावरच बसलेला आहे प्रत्येकाच्या. तो केव्हा घात करेल हे सांगता येत नाही, याची जाणीव कायम ठेवावी. आपला आत्ता क्षण आहे, पुढचा क्षण माहिती नाही आणि म्हणून आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग आपण करून घ्यायला हवा. मृत्यूचं माणसाने स्मरण ठेवावं. मृत्यू येणार आहे म्हणून त्याची तयारी करावी. त्यामुळे वैराग्य प्राप्त होतं. आपल्याला मृत्यू येणारच नाही अशा भ्रमात कोणीही राहू, कुणीच राहू. मोठे मोठे लोक सुद्धा येऊन आणि गेलेले आहेत. त्यामुळे आपल्यालाही मृत्यू नक्कीच येणार आहे. मग जर मृत्यू आपल्याला येणार आहे तर हे माझं आहे, ते माझं, हे ठेवा, ते ठेवा, हे अमक्याला द्या, ते तमक्याला द्या, काही सांगायची गरज नाही. मागचे लोक बघून घेतील काय करायचं. आपला जास्तीत जास्त वेळ, आपल्या मनाची जास्तीत जास्त शक्ती ही भगवंताच्या ठिकाणी आपण लावावी. म्हणजे भगवंताचं स्मरण करावं, भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचाच विचार करावा. बस एवढंच आपण करावं.